नमस्कार मंडळी, आज आपण पेरूचा ज्यूस बनवणार आहोत आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, कोणत्याही ग्लासमध्ये आपण याला सर्व न करता पेरूची जी साल आहे त्याचा स्पॉट करून आपण त्यामध्ये हा ज्यूस सर्व करणार आहोत। त्यासाठी हा पेरू आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मोठ्या आकाराचे जे ॲपल पेरू भेटतात ते घ्यायचे आणि स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे आणि चेक करायचं की कुठे याला डाग वगैरे अळी वगैरे नाही आहे का। पूर्ण व्यवस्थित चेक करून घेतल्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। कट करताना पण काळजीपूर्वक कट करायचा। आधी हा पेरू आहे तो असा ठेवून बघायचा, कुठल्या साईडनं तो व्यवस्थित स्टेबल राहतो ते बघायचं आणि जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला 1 इंचचं अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे। म्हणजे जसा पॉटचा वरचा भाग असतो किंवा कुठल्याही हंडीचा तशा टाईपमध्ये आपल्याला याचा मिळतो आणि कट करताना इव्हनली कट करायचं, म्हणजे वरचा भाग वर खाली होत नाही, एकसारखा मिळतो, तुम्ही बघू शकता। आणि जो आतला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे जो गर आहे पेरूचा तो। तर पेरू घेताना तुम्ही मीडियम पिकलेलाच घ्या। तर तुम्ही बघू शकता चमचा त्याच्यामध्ये इन्सर्ट होत नाही आहे, त्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने आधी त्याला पूर्ण असा कट देऊन घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आतला सगळा गर आहे तो काढून घ्यायचा। खूप जास्त पिकलेला पेरू आहे त्याचा गर इझिली निघतो, पण खूप जास्त पिकलेल्या पेरूच्या आतमध्ये अळ्या असण्याचीही शक्यता असते, त्यामुळे खूप जास्त पिकलेला घ्यायचा नाही आणि मीडियम पिकलेला घ्यायचा। खूप कच्चाही घेतला तरी गर निघणार नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता असा सॉफ्ट असला पाहिजे पण खूप जास्त पिकलेला नसावा असा पेरू घ्यायचा। चमच्याच्या आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला आतला गर आहे तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे। साल आहे ते व्यवस्थित तसंच ठेवायचं, साल आहे त्याला डॅमेज करायचं नाही, नाही तर ज्यूस आहे तो बाहेर येण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता किती छान असा आतमध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे आणि वाटीसारखा आपल्याला हा भाग मिळालेला आहे। आता सालीचा जो वरचा भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने कट करून थोडासा भाग मोठा करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये ज्यूस सर्व करणार तेव्हा ते दिसताना छान दिसलं पाहिजे, यासाठी ही प्रोसेस करायची। आणि सगळा गर आहे तो मी आता काढून घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आतमधून दाखवते ॲक्च्युली तो कसा तयार झालेला आहे। तर सालीचा भाग सगळा मी आतला एक्स्ट्राचा काढून घेतला आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती छान स्मूथली अशी आपली ही वाटी तयार झालेली आहे। तर आता ही सगळं कटिंग आहे ते आपण बाजूला करून ठेवूया आणि याच्यासोबत एक छोटासा चटपटीत मसाला तयार करून घेऊया, ज्याने ह्या ज्यूसची चव एकदम डबल होते। तर त्याच्यामध्ये खूप जास्त काही नाही, आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेले मसाले घालायचे आहेत, म्हणजे तिखट, मीठ, थोडीशी हळद आणि चाट मसाला। चाट मसाला आवर्जून घाला, याने चव खरंच खूप छान येते। तर 1 चमचा म्हणजे 1 छोटा चमचा घेतलेला आहे तो 1 चमचा भरून मी ते तिखट घेतलेला आहे। त्याच चमच्याने 1 चमचा भरून चाट मसाला आणि एकदम पाव चमचा हळद घालायची, हळद खूप जास्त घालायची नाही। आणि त्याच चमच्याने मोजून मी ते सेंधा मीठ घेतलेलं आहे, कारण हे मीठ शिजवलं जात नाही, त्यामुळे ट्राय करा की सेंधा मीठच वापरायला। आणि हे सगळे मसाले हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि प्लेट अशी थोडी मोठ्या आकाराची घ्यायची आणि पूर्ण प्लेटभर हा मसाला आहे तो व्यवस्थित असा स्प्रेड करायचा, कारण जो आपण पॉट असा तयार करून घेतलेला आहे पेरूचा त्याचा जो वरचा भाग आहे त्याला आपण हे लावून घ्यायचं आहे। दिसतानाही छान दिसतं, म्हणजे गार्निशिंगसारखा फील येतो आणि खातानाही छान चटपटीत लागतं। मग हे सगळं साल आहे ते सेम तसं लागावं म्हणून आतमधूनही आपल्याला हा मसाला आहे तो असा स्प्रिंकल करायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण ज्यूस पिऊन होतो आपला तेव्हा हे साल आपण खातो तेव्हा छान असं चटपटीत लागलं पाहिजे, म्हणून ही प्रोसेस करायची। तर हे सगळं व्यवस्थित मी स्प्रिंकल करून घेतलेलं आहे आतमधून मसाल्याला आणि बाजूला करून ठेवले। आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी, ज्यात आपण ताक वगैरे करतो अशा टाईपचं मोठं भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये हा जो मधला गर आहे, जो बियांचा भाग आहे तो सगळा ट्रान्सफर करायचा आहे, कारण आपण त्याला ब्लेंड करून घेणार आहोत। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार अगदी 1 चमचा साखर घालायची आहे, कारण हा पेरू स्वतःच खूप छान गोड असतो, त्यामुळे खूप जास्त साखर घालायची नाही, 1 चमचा इनफ होते। आणि त्याच्यामध्ये काही आईस क्यूब घालायचे, म्हणजे हा ज्यूस आहे तो मस्त असा थंडगार तयार होतो आणि ब्लेंड करतानाही आपल्याला मदत होते आईस क्यूबची, त्यामुळे ते आवर्जून घाला आणि आपल्याला असं स्मूथली ब्लेंड करून घ्यायचं आहे। त्यातल्या बिया असतात त्या बारीक होत नाहीत, त्यामुळे आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर असाच ज्यूस प्यायचा असला तरी तो छान लागतो, पण बिया अशा कचकचीत लागू नयेत म्हणून आपल्याला याला गाळून घ्यायचे।
तर मी इथे व्यवस्थित त्याला गाळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती स्मूथ असा आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. आणि जे आपण तयार करून ठेवलेला असा पेरूचा पॉट होता त्याच्यामध्ये मी हे सगळं घातलेलं आहे. जवळजवळ छोटा ग्लास असतो त्या मानाने ह्याच्यामध्ये तो ज्यूस मावतो. दिसताना खरंच खूप छान दिसतो. वरून थोडासा मसाला स्प्रिंकल करायचा आणि जे वरचं झाकण टाईप आपण कट करून घेतलं होतं त्यालाही मसाला व्यवस्थित असा स्प्रेड करून लावायचा आहे. कारण मसाल्यामुळे ह्या पेरूची टेस्ट आहे ती अगदी डबल होते. नक्की एकदा ट्राय करा. आणि हे दिसताना किती छान दिसतंय, क्यूट असं मस्त. तसं बघायला गेलं आपण असाही ज्यूस करून खाऊ शकतो, पण असं काहीतरी वेगळं तुम्हाला करायला आवडत असेल तर नक्की मला फॉलो करा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.